This by Harish sir and welcome to very specializing today our class about the tense. आणि आज आपण बघणार आहोत टेन्स. आता टेन्स मध्ये काय आपण थोडं डिस्क्रिप्शन बघू. आधी जास्तीत जास्त जवळपास आपल्याला टेन्स मध्ये काय असतं काय नाही आपण याच्यामध्ये थोडंसं डिस्क्रिप्शन बघितलेलं होतं. आपल्याला माहिती आहे की जवळपास टेन्स सर्वांना माहित आहे आणि जास्ती न बोलता डायरेक्ट टू दी पॉइंटवर डायरेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू आपला काय आहे आणि येणारा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे आपल्या स्पोकन इंग्लिश क्लासला टेन्स वाईज कसं इंग्लिश बोलायचं काय इंग्लिश बोलायचं आपण आज बघू टुडे. ओके, आर यू रेडी टू सी आवर टॉपिक ऑफ द टेन्स? आर यू रेडी? ओके, आर यू कम्फर्टेबल नाउ? फ्रीली विथ बी फ्रँक. ओके ओके, नाउ सी इट. Continue with me now to listen and to careful and to understand firstly and write down then. Okay? Okay. So आपल्याकडे आता जड कोणता आहे बेटा? डायरेक्ट जड. टेन्स का आहे? तर टेन्स मध्ये आपले किती प्रकार आहेत का प्रकार आहेत म्हणजे सर्वांना माहिती आहे सर. बरोबर आहे. पण टेन्स हा आपण पहिलेपासून शिकत आलो पण त्याचा फायदा घेतला का? फायदा तर घेतलाच नाही. हा फक्त टेन्स पाहिला झाला विषय खतम केला. पण आता मला सांगा एखादी टेन्स आपण जर शिकवतो त्या टेन्स नुसार जरच इंग्लिश बोलता आला तर का होईल? सनशाईनचा जर एनसीईआरटी तुम्हाला भेटत आहे, तुम्हाला एनसीईआरटी भेटलेला वोकॅब्युलरी अर्धा तर वोकॅब्युलरी 600-500 वर्डचा तुम्हाला भेटलेला वर्ड्स V1 V2 V3 V4 अँड V5. ओके, आर यू कम्फर्टेबल टू अंडरस्टँड सम वर्ड फ्रॉम्स V1 V2 V5? ओके हा. सो देन सी. आता याच्यामध्ये का आहे की टेन्स असा कोणता चॅप्टर आहे की इम्पॉर्टन्स साठी कसं इंग्लिश बोलता येणार. ज्या आपल्या समाजामध्ये आपण समाजशील प्राणी आहोत, बरोबर आहे, व्यक्ती आहोत, पण इथं आपण जो कोणत्या ना काहीतरी हरकत करत असतो, काहीतरी ऍक्शन करत असतो, त्याच्यामध्ये 3 डिव्हिजन आहे. त्याचे 3 डिव्हिजन कोणते? त्याचे 3 याच्यामध्ये डिवाइड होतात. ते 3 त्याचे फील्ड आहेत. कोणते त्याचे 3 फील्ड आहेत बेटा? पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स. म्हणजे सड म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. ओके, आता वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ. आता यालाच इंग्लिश मध्ये जर कन्वर्ट केलं तर प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आणि देन दुसरं काय आहे हिंदी में जो हम देखेंगे कोई भी हरकत करते रहते हैं, जैसे हमारा कोई भी एक्शन प्रोवाइड करते हैं तो चली गई बात जो है पास में जाती है और हमारे जो हमको जो नहीं पता जो हमारे साथ होने वाला है तो उसको क्या बोलते हैं? फ्यूचर एक्शन बोलते हैं. मतलब उसका भविष्य काल में कन्वर्सेशन होते रहता है और एक्शन भी प्रोवाइड होते रहता है. तो जो भी बात है वो भी हम आज कर रहे हैं, हमारे आंखों के सामने हो रहे हैं, उसको क्या बोलते हैं? वर्तमान काल बोलते हैं. मतलब ये तीनों ही लैंग्वेज आपको मिल रहे हैं. इन द टेंसेस divide in the 3 fields and 2 you have one person and 2 will be acting in any field and 2 actions happen, it's in actions in past. Okay, and then त्याचं कोणताही व्यक्ती जर एखादी कार्य करत राहिला, वर्किंग करत राहिला, ऍक्शन 3 फील्ड मध्ये डिवायडेशन आहे. कोणत्या 3 फील्ड मध्ये डिवायडेशन त्याचं झालेलं आहे. कुठं? 3 फील्ड मध्ये प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. मग आपले प्रकार कोणते आहेत? व्हॉट इज द टाइप्स ऑफ टेन्सेस? 3. I have the 3 types of tenses. Write down in your notebook. Present tense, present tense, and second past tense. Then 3 last future tense. ओके, आता याच्यामध्ये टेन्स आपण टेन्सचे प्रकार बघत आहोत. त्या टेन्सच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार जो प्रेझेंट टेन्स, दुसरा पास्ट टेन्स आणि तिसरा आहे फ्युचर टेन्स. बरोबर आहे. आता याच्यामध्ये फ्युचर टेन्स, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आपल्याला सर्व समजलेलं आहे. ठीक आहे. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स आपल्याला पूर्ण समजलेला आहे. तर याच्यामध्ये काय होणार? आपण पहिला कोणता बघणार? प्रेझेंट टेन्स. पण याच्या अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की याच्या कोणते अजून टेन्स आहेत काय आहेत आपण बघू. बरोबर आहे. हे तर झाले टेन्सचे 3 प्रकार झाले. बरोबर. टेन्सचे 3 प्रकार कोणते? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. हाऊ
हाउ मेनी टेन्सेस इन 3 टाइप्स? Present tense. फर्स्ट प्रेझेंट टेन्स, सेकंड पास्ट टेन्स अँड थर्ड फ्युचर टेन्स. ओके ओके, आता आपण बघूया पहिला आपण प्रेझेंट टेन्स काय असतो. प्रेझेंट टेन्स काय असतो, बरोबर आहे. प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंट टेन्स म्हणजे मराठीमध्ये म्हणतात वर्तमान काळ, बरोबर आहे. प्रेझेंट टेन्स म्हणजे का वर्तमान. काळ. हे लिहून द्यायची जरूरत आहे का? त्याला तर समजते आज इंग्लिशची दुनिया. प्रेझेंट म्हणल्यावर वर्तमान समजून नसेल त्याला, आणि वर्तमान म्हणल्यावर इंग्लिश मध्ये नाही समजणार, पहिले प्रेझेंट मध्ये समजणार. म्हणजे इंग्लिश इतकी इझी झालेली आहे, म्हणजे इंग्लिश मध्ये पॉवर आहे, बरोबर आहे. समजण्याची क्वालिटी आहे. इंग्लिश शिवाय आता या दुनियामध्ये काहीच अर्थ राहिलेला नाही. म्हणजे मराठीतून सोडा आणि हिंदी सोडा, पहिले इंग्लिश लावा उद्या. म्हणजे चला आपण वळू आपल्या विषयाकडे. हा, प्रेझेंट टेन्सचे अजून सब टाइप्स असतात, ते आपण बघू. पहिला कोणता सब टाइप असणार आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. पहिला कोणता प्रेझेंट टेन्सचा प्रकार आहे बेटा? सिंपल प्रेझेंट टेन्स, बरोबर आहे. आता याच्यामध्ये जड आहे, टेन्स आपण बघितला. टेन्सचे 3 प्रकार बघितले. त्या टेन्सच्या 3 प्रकारामधून आपण कोणता घेतला? पहिला प्रेझेंट टेन्स. कोणता घेतला? प्रेझेंट टेन्स. अँड देन पहिला याचा सब टाइप बघितलेला आहे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स. स्वागत आहे याचं, बरोबर आहे. कारण सिंपल प्रेझेंट टेन्स कसं इंग्लिश बोलतात, सिंपल प्रेझेंट टेन्स पासून कसं इंग्लिश बोलायला येते, त्याचा जर आपल्याला फॉर्म्युला माहित झाला आणि सब्जेक्ट कन्वर्ट केला, वर्ब कन्वर्ट केला आणि अदर वर्ड कन्वर्ट केला, आणि त्याच्यानुसार आपण व्होकॅब्युलरी गेन करत गेली, कलेक्शन करत गेला, आणि ते जर वर्ड जास्त का केला आपण त्याला सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड नुसार कन्वर्ट केले या सिंपल प्रेझेंट टेन्सच्या अकॉर्डिंग टू नुसार, तर का होईल? अल्टिमेटली आपण कम्फर्टेबल होईलच. ओके, तर बघूया दुसरा टाइप याचा काय होईल? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याला प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स पण म्हणतात, बरोबर आहे. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स लिहिले का? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पहिला टॉपिक आहे आपला प्रेझेंट टेन्स. दुसरा याचा आहे सब टाइप सिंपल प्रेझेंट टेन्स. दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. झालं? या प्रेझेंट टेन्स मध्ये सेम लिहिता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स नुसार आपण बघत आहोत की सिंपल प्रेझेंटला आपण म्हटलं की सिंपल प्रेझेंट टेन्स वाईज कसं इंग्लिश बोलायचं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वाईज कसं इंग्लिश बोलायचं, बरोबर आहे. आपण बघत आहोत. ओके, दुसरं लिहा. दुसरं कोणतं राहील? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तिसरं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तिसरं कोणतं आहे? तिसरा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तिसरा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, चौथा आहे याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट का होईल? दुसरा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, बरोबर आहे. प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. कॉन्टिन्युअस प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. समजला? ओके, अँड देन दुसरा कोणता आहे? पास्ट टेन्स. चला ठीक आहे, आपण पास्ट टेन्सचे प्रकार बघू. आता पास्ट टेन्स सुद्धा सेम असंच आहे, बरोबर आहे. पास्ट टेन्सला सुद्धा सेम असंच आहे. लिहा पास्ट टेन्स. का लिहा? पास्ट टेन्स लिहा. पास्ट टेन्स, बरोबर आहे. आता पास्ट टेन्स मध्ये किती? पहिला कोणता सब टाइप्स आहे? सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स.
दुसरा आहे याच्यामध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स. कोणता न्यूअस टेन्स बेटा? पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स. पास्ट याला प्रोग्रेसिव्ह पण आपल्याला म्हणता येईल, पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स पण म्हणता येईल आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स. ओके. आणि तिसरं पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स झालं. हा, पास्ट परफेक्ट टेन्स. चौथा आहे याच्यामध्ये, चौथा कोणता आहे? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, बरोबर है. देखो यहाँ पे अच्छी तरह से स्पेलिंग वगैरह मिस्टेक नहीं होनी चाहिए, बराबर है. हाँ, पास्ट परफेक्ट कॉन्टिन्यूअस टेंस. पास्ट परफेक्ट कॉन्टिन्यूअस टेंस. आणि दुसरा पास्ट परफेक्ट कॉन्टिन्यूअस टेंस. अँड दुसरा आहे का कोणता टॉपिक? आता समजा प्रेझेंट टेन्स चे 4 आहेत, तर पास्ट टेन्स चे 5 राहतील का? असं आहे का? त्याचे पण 4च आहेत. 4 4 4. कोणता चौथा? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स झालं. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, बरोबर आहे. दुसरा आपण बघूया फ्युचर, बरोबर आहे. आता फ्युचर मध्ये काय असतं बघूया. सेम तर आहे. तर आता आपण कोणते बघितले की प्रेझेंट टेन्स मध्ये 4 प्रकार बघितले. पहिला आहे प्रेझेंट टेन्स मध्ये जो आपण बघितला. सो वी हॅड सीन इट्स टाइप्स ऑफ प्रेझेंट टेन्स, मीन्स इट्स सब टाइप्स. आय एम सेइंग यू. सो वी हॅव द फर्स्ट टाइप्स प्रेझेंट टेन्स, simple present tense and present continuous tense and present perfect tense, and then last is present perfect continuous tense. Okay, present perfect continuous tense. And then उसके बाद में क्या देखा हमने? पास्ट का देखा. पास्ट में क्या था? सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्यूअस, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस. एंड देन दूसरा उसका नेक्स्ट वाला लास्ट का पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस. मतलब क्या हुआ? चारों भी हमने देखा. अभी जो लास्ट है फ्यूचर में, बराबर है. फ्यूचर में देखेंगे अभी. चलो पूरे जड़ पे देखेंगे क्या है, तो है ना. तो अभी आने वाला जो फ्यूचर टेंस है लिखिए फटाफट. फ्यूचर टेंस, फ्यूचर टेंस. अभी देखेंगे फ्यूचर टेंस में क्या बात होती है क्या नहीं होती है. हाँ, बराबर है. अभी आपको एनसीईआरटी तो पूरा मिलेगा इसका, संचयन का टेंस का पूरा, जो भी पीडीएफ रहता है कोई भी डिस्क्रिप्शन में दिया होगा, बराबर है. भी टेंस में फ्यूचर टेंस में क्या होगा? पहला सिंपल क्या होगा? सिंपल फ्यूचर टेंस. तो पहला लिखिए सिंपल फ्यूचर टेंस. सिंपल फ्यूचर टेंस, बराबर है. दूसरा लिखिए, उसका क्या होगा? फ्यूचर कंटिन्यूअस टेंस. क्या है? फ्यूचर कॉन्टिन्यूअस टेंस. ओके, बराबर है. और तीसरा क्या है? फ्यूचर परफेक्ट टेंस. क्या है? फ्यूचर परफेक्ट टेंस. फ्यूचर परफेक्ट टेंस. दूसरा क्या बेटा? फ्यूचर परफेक्ट टेंस. लिख लीजिए फटाफट, फास्ट मोड. हो गया पूरा लिखे? हाँ, वेरी गुड. एंड देन लास्ट का क्या होगा? जैसे हमने देखा फ्यूचर टेंस में, अभी क्या देखा फ्यूचर टेंस में? पहला इसका सब टाइप्स क्या देखा फ्यूचर टेंस का? सिंपल फ्यूचर टेंस. एंड दूसरा क्या देखा? फ्यूचर कंटिन्यूअस टेंस. एंड तीसरा जो हम देख रहे हैं यहाँ पे थर्ड पार्टी पे, थर्ड नंबर पे जो दिया गया यहाँ पे, आई गेव दिस सब टाइप्स ऑफ फ्यूचर टेंस इन 3 नंबर. सो what is the 3 number in the future tense subtypes? Future perfect tense.
Okay, and last is future perfect continuous tense. Future perfect continuous tense. लिखिए future perfect continuous tense. क्या होगा? फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूस टेंस हो गया. फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूस टेंस. अभी हम देखेंगे कि पहले क्या देखेंगे. तीनों टेंस हमने पढ़ा दिया आपको, उसका सब टाइप्स पे बता दिया, बरोबर आहे. आता तुम्हाला काय सांगितलं, तीन टाइप सांगितले टेन्सचे. कोणते तीन टाइप्स? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. आणि त्याचे सब टाइप्स किती सांगितले? 4. म्हणजे 4 into 12 4 into 3 बराबर. 4 into 3 is equal to 12 बराबर है. तो ये कितने पूरा हो गए? 12 सब टेन्स हो गए, बरोबर आहे. आता आपण बघितलं 12 काळ, बरोबर आहे. 12 काळ बघितलं, पण कशामधले? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, बरोबर आहे. आता प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स बघितलं, पण त्याच्यामधलं कोणतं आपल्याला पहिल्यांदा घ्यायला लागेल? प्रेझेंट टेन्स. कारण तो प्रेझेंट टेन्स पहा, कारण आपण कोणतीही जर क्रिया करतो पहिले प्रेझेंट टेन्स मध्ये क्रिया करतो, मग ते घडलेली जी क्रिया आहे ते पास्ट टेन्स मध्ये जाते. म्हणून आपण प्रेझेंट टेन्स पहिले घेऊ. आणि हर एक पुस्तकामध्ये तुम्ही बघा, इंग्लिशच्या पुस्तकामध्ये जर दिलेला असेल, का दिलेला असेल की तुमच्या पुस्तकामध्ये कोणताही जर सब टेन्स किंवा टेन्सचे प्रकार बघितला असेल, तेव्हा तुम्हाला पहिल्या प्रेझेंट टेन्स दिसेल. कारण का आहे? कारण आपल्यावरूनच आहे की कोणती पहिले क्रिया घडते? प्रेझेंट मध्ये. आणि देन ते जो त्याचा टाइम गेला, समजा मी आता शिकवत आहे, हा जर टाइम गेला तर कुठे जाईल तो? इन पास्ट ऍक्शन मध्ये. म्हणजे पास्ट टेन्स आणि हा प्रेझेंट टेन्स. मला फ्युचर माहित आहे का? नाही. तर फ्युचर टेन्स, बरोबर आहे. करेल, करीन, बरोबर आहे. विल, शाल हे तर लावा लागतात. आता बघूया की टेन्सचे जड काय होते, का नाही होते, बरोबर आहे. समजलं? ओके. लिहा. पहिल्यांदा प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंट टेन्स मधला कोणता टाइप सगळं? पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स. आता याच्यामध्ये 3 टाइप झाले. आता तीन टाइपचे सब टेन्स पण आपण बघितले, बरोबर आहे. आता बघूया की सिंपल प्रेझेंट टेन्स काय असतो, बरोबर आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स लिहा. सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके. तर याची आपण डेफिनेशन लिहूया, बरोबर. आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये का मराठीमध्ये त्याचा होते साधा वर्तमान काळ. लिहा. का होते? साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ. कोणता काळ? साधा वर्तमान काळ. आता समजलं आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, हो ना. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणजे साधा वर्तमान काळ. आता साधा वर्तमान काळ हे समजायला पाहिजे पहिले. डायरेक्ट जर स्ट्रक्चर देऊन तर चालेल का? नाही चालणार ना. विषय कसा आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स, बरोबर आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जास्तीत काय होईल? आपल्याला पहिले साधा वर्तमान काळ ओळखायला लागेल. म्हणजे सिंपल म्हणजे साधा, वर्तमान म्हणजे प्रेझेंट आणि टेन्स म्हणजे काळ. एवढं समजून सांगावं लागते, ज्याला समजलं नाही. पण सिंपल म्हणजे जेव्हा साधा दिसतं आणि प्रेझेंट म्हणजे वर्तमान आणि टेन्स म्हणजे काळ, म्हणजे साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, बरोबर आहे. बेसिकली समजला? इझी, बरोबर. अंडरस्टँड? हा. तर आपण ओके. तर याचं डेफिनेशन लिहा. इट शोज प्रेझेंट हॅबिच्युअल. ओके. लिहा याची डेफिनेशन. स्टार करा, एक लाईन सोडा, स्टार करा, त्याच्यामध्ये लिहा. याचं आपण डेफिनेशन बघत आहोत. तर का होईल याची डेफिनेशन? इट शोज. का होईल? इट शोज. इट शोज का होईल? का होणार? इट शोज प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन. प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन का होईल? प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन. प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन, बरोबर आहे. प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन. It shows present habitual action, daily routine action, daily routine action
daily routine action. Okay, daily routine action. daily routine action, बरोबर आहे. daily routine action, daily routine action, daily routine action झालं लिहून. ओके, इट शोज प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन डेली रुटीन. ओके, आता सिंपल प्रेझेंट टेन्स ची डेफिनेशन काय म्हणत आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स ची डेफिनेशन काय म्हणत आहे? व्हॉट इज इट्स रिएक्शन ऑफ डेफिनेशन सिंपल प्रेझेंट टेन्स. What is reaction of definition of simple present tense? It shows present habitual daily. Okay, it shows present habitual action daily routine. And then next मध्ये लिहा, it shows present habitual action daily routine. Next लिहा, okay, next लिहा root action, universal truth or future plan action. Universal truth लिहा, युनिव्हर्सल ट्रूथ. कोणता ट्रूथ? युनिव्हर्सल ट्रूथ. ठीक आहे, कोणता ट्रूथ? युनिव्हर्सल ट्रूथ. बरोबर आहे, हा युनिव्हर्सल ट्रूथ. हा, इट शोज प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन डेली रुटीन ऍक्शन, कॉमा युनिव्हर्सल ट्रूथ. ओके, युनिव्हर्सल ट्रूथ and future plan action. What is plan action? Future plan action. Its definition to complete its meaning as 100%. Okay, future plan action. कोणता प्लॅन ऍक्शन? फ्युचर प्लॅन ऍक्शन. समजलं? फ्युचर प्लॅन ऍक्शन. बरोबर आहे, झालं का? हा, तर काय म्हणताय? मीच सांगतो सरळ कारण माझा आवाज जोरानं बसताय तर सर्वांना ऐकूच जाईल. बरोबर आहे, तर आपलं जो आपण डेफिनेशन कोणती टाकली होती? ही डेफिनेशन कोणती टाकली होती? सिंपल प्रेझेंट टेन्सची ना. जेव्हा मी सांगेन तेव्हा तुम्हाला माहित होईल. बरोबर आहे, पण आता डेफिनेशन परफेक्टली आपल्याला समजावं लागेल ना. पहिले सिंपल प्रेझेंट टेन्सचं का रिझन आहे, का पर्पज आहे, कसा कोणत्या पण का हँडल आहे. इट शोज प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन डेली रुटीन ऍक्शन युनिव्हर्सल ट्रूथ अँड फ्युचर प्लॅन ऍक्शन. मीन्स सिंपल प्रेझेंट टेन्स इट शोज प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन डेली रुटीन अँड युनिव्हर्सल ट्रूथ अँड फ्युचर प्लॅन ऍक्शन. ओके, इट शोज प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन डेली रुटीन कॉमा युनिव्हर्सल ट्रूथ अँड फ्युचर प्लॅन ऍक्शन. म्हणजे याचं काय? इट शोज प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन. हॅबिच्युअल म्हणजे हॅबिट. बरोबर आहे, हॅबिट पासून बनलेला हा हॅबिच्युअल. बरोबर, हा जो वर्ड आहे हॅबिट पासून बनलेला हा हॅबिच्युअल जो वर्ड आहे हॅबिच्युअल. बरोबर आहे, इट शोज का दाखवत आहे. इट शोज म्हणजे दाखवणे ना. बरोबर आहे, इट शोज प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन का दाखवत आहे? दररोज आपण जे आपल्या हॅबिट्स असतात सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कसं काय यूज करायचा. बरोबर आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स कशासाठी यूज करतो आपण इंग्लिश बोलण्यामध्ये की सिंपल प्रेझेंट टेन्स ह्याचे म्हणजे याचं डेफिनेशन काय म्हणतात? इट शोज प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन डेली रुटीन. समजून घ्या. बरोबर, याला जर समजलं तर इंग्लिश बोलता येणार. डेफिनेशनच नाही समजली, डायरेक्ट जर स्ट्रक्चर दिला तर तो होऊन जाते. पण विषय कसा आहे का, आपण कसं आहे, आपण डायरेक्टली शिकवत नाही, इनडायरेक्टली बेसिकली एकही कन्सेप्ट सुटला पाहिजे नाही. त्याच्यासाठी आपण काय घेतला? सिंपल प्रेझेंट टेन्सची डेफिनेशन घेतली. का म्हणता सिंपल प्रेझेंट डेफिनेशन? इट शोज प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन डेली रुटीन. म्हणजे डेली रुटीन मध्ये. बरोबर आहे, आपण दैनंदिन प्रकारामध्ये डेली का करतो? कोणते ना कोणते हॅबिट करत राहतो. बरोबर आहे, कोणती हॅबिट करत राहतो आणि आपण मराठीत बोलतो म्हणजे त्याला साधा वर्तमान काळ म्हणतो. बरोबर आहे, कोणता वर्तमान काळ म्हणतो? साधा वर्तमान काळ. समजला? आता साधा वर्तमान काळ म्हणजे का? सिंपल प्रेझेंट. हा, सिंपल
प्रेझेंट टेन्स. हा सिंपल प्रेझेंट टेन्स समजला. इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड इन इंग्लिश डेफिनेशन because whatever comes on your mind about it, okay, whatever comes on your mind about it, to example, any example to identify, any example and to identify, okay, any example to identify, because our simple present tense definition, it shows present habitual action daily routine. म्हणजे याचा मीनिंग काय होत आहे, त्या सिंपल प्रेझेंट टेन्स का दाखवते आहे की जो तुम्ही डेली ना रुटीन मध्ये, जो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणती हॅबिट असते आपल्याला, त्याचा ऍक्शन शोज करत असतो, त्याचा ऍक्शन का करत असतो, शोज करत असतो, बरोबर आहे. डेली रुटीन मध्ये प्रेझेंट मध्ये त्याला काय म्हणतात, म्हणजे दैनंदिन जीवनात इट शोज प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन डेली रुटीन. म्हणजे डेली रुटीन मध्ये आपण कोणती हॅबिट्स करतो, पाणी पिणे, काही करणे, बरोबर आहे. मेनी हॅबिट्स टू यू हॅव टू shows your actions in daily routine, means present habitual action, that is called the simple present tense. ओके, समजलं आता सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे समजलं आता. म्हणजे याचा वापर कसा करायचा, स्ट्रक्चर दिलं तर ठीक आहे. म्हणजे सरळ आहे तर जो आपण डेली रुटीन मध्ये काही ना काही करत राहतो, डेली रुटीन मध्ये काही ना काही करत राहतो, त्याच्यामध्ये कोणत्या टेन्सचा वापर होईल, पहिल्यांदा सिंपल प्रेझेंट टेन्स. समजलं का होईल, कोणता, सिंपल प्रेझेंट टेन्स, बरोबर आहे. तर का होईल याची डेफिनेशन का बेटा, वारंवार कशाला सांगत आहे, रिझन आहे, समजलं पाहिजे. जर इंग्लिश मध्ये सांगलं त्याला मराठीचा अर्थ समजला पाहिजे, बरोबर आहे. इट शोज प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन डेली रुटीन युनिव्हर्सल ट्रूथ अँड फ्युचर प्लॅन ऍक्शन. म्हणजे ओके, म्हणजे आपण काय करतो, आपल्या जवळ काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. म्हणजे डेली रुटीन मध्ये समज, आपण डेफिनेशन समजून घेऊ पहिल्यांदा. परफेक्ट अजून दोनदा सांगितलं डेफिनेशनचा अर्थ समजलेला आहे आपल्याला, पण इंग्लिश मध्ये ज्याला समजलं, ज्याला वर्ड पासून त्याला लवकरच समजते. पण सिंपल प्रेझेंट टेन्सची डेफिनेशन आपण मराठीत बघू कसे. इट शोज प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन डेली रुटीन. इट शोज प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन डेली रुटीन युनिव्हर्सल ट्रूथ अँड फ्युचर प्लॅन ऍक्शन, बरोबर आहे. याचा मिनिंग काय होते, की आपण दैनंदिन जीवनामध्ये कोणतं ना काहीतरी काही वर्क करत राहतो, बरोबर आहे. काहीतरी हॅबिट्स असते, त्याचा आपण काहीतरी काही क्रिया करत राहतो. क्रिया म्हणजे काम, त्याला आपण ऍक्शन शोज करणं म्हणजे कृती, जे आपण काम करतो त्याला क्रिया म्हणतात, बरोबर आहे. ते काही ना काही करत राहतो तेव्हा आपण त्या काळाचा वापर करतो. पण आपल्याला माहित नसते, जर आपली मदर टंग मराठी असेल तर आपल्याला माहित नसतो का आपण मी करतो, खातो, पेतो, बरोबर आहे. म्हणजे काय होईल, मी करतो, मी आंबा खातो, बरोबर आहे, मी बनाना खातो, बरोबर आहे, मी शाळेला जातो. म्हणजे हे आपण आता मी हॅबिच्युअल करत आहे, बरोबर आहे, प्रॅक्टिकल करून दाखवत आहे. प्रॅक्टिकलचं काय, हॅबिच्युअल, प्रेझेंट हॅबिच्युअल आहे, माझी हे हॅबिट आहे, मी शिकवतो, आय टीच, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. फक्त आपल्याला फरक समजायला लागेल. स्ट्रक्चर समजला, बोला इंग्लिश, स्ट्रक्चर समजला, बोला इंग्लिश, लावा सब्जेक्ट, लावा वर्ड, लावा अदर वर्ड, विषय खतम, बरोबर आहे. आता विषय कोणता आहे की डेली रुटीन म्हणजे का, दैनंदिन जीवनामध्ये डेली रुटीन मध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या आपण हॅबिट्स, कोणत्या ना कोणत्या आपल्या सवयी असतात, त्या सवयी कोणत्या प्रोव्हाइड करतो आपल्या लँग्वेज मधून, कोणत्या ना कोणत्या ऍक्शन असतात, बरोबर आहे. ऍक्शन असलेला कोणता ऍक्शन आपल्याला माहित असते का, नाही. पण आपल्या मराठीत तर डायरेक्टली आपण मराठी चाइल्डहुड पासून शिकलेला आहोत, पण आपल्याला तो कार्ड माहित नसतो. पण इंग्लिश आपण आपल्या मताने शिकत आहोत. त्याच्यामध्ये म्हणजे टेन्स वाईज कसं इंग्लिश बोलायचं, म्हणजे मराठीमध्ये समजलं तुम्हाला. म्हणजे इंग्लिशची डेफिनेशन काय, सिंपल प्रेझेंट टेन्सची अजून एकदा सांगतोय. इट शोज प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन डेली रुटीन. ओके, इथं खतम होत आहे वाक्य. पण समोर काय आहे, युनिव्हर्सल ट्रूथ अँड फ्युचर प्लॅन ऍक्शन, बरोबर आहे. तर याच्यामध्ये काय आहे, जो येणारा तुमचा सिंपल प्रेझेंट टेन्स कसा वापरायचा, पर्पज काय आहे की जवळपास सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या तरी हॅबिट्स असतात आपल्याला, आणि त्याच्या क्रिया करत राहतो. त्या क्रिया करण्यामध्ये आपल्याला माहित असते की मराठीमध्ये आपण डायरेक्टली बोलतो, पण इंग्लिश नाही बोलत ना. पण जेव्हा मी तुम्हाला इंग्लिशमध्ये हा सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा कसं तेच शिकून राहिलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे कोणत्या ना कोणत्या तर हॅबिट्स आपण वापरतो, बरोबर आहे.
तर त्याचा यूज कोणाचा होईल जास्तीत जास्त? कोणाचा होईल? सिंपल प्रेझेंट टेन्स. बरोबर आहे. म्हणून मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न का करत आहे? आय विल ट्राय टू ऑफन अबाउट इट बिकॉज इट इज इसेन्शियल. इट इज नॉट इम्पॉर्टंट टू गिव्ह ओनली वन चान्स, बट इसेन्शियल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन ऑलवेज इन युअर लाईफ. ओके, आता मी काय म्हणताय की इट शोज प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन, डेली रुटीन, युनिव्हर्सल ट्रूथ अँड फ्युचर प्लॅन ऍक्शन. म्हणजे का होईल बेटा? सिंपल प्रेझेंट टेन्स. खतम झाले आपली इथे डेफिनेशन. अरे सरळ आहे. जेव्हा तुम्ही कोणती ना कोणती हॅबिट्स क्रिएट करता, तुम्हाला ते माहित असते, मी करतो, शाळेला जातो, मी बनाना खातो, काही ना काही करत राहतो, कोणती क्रिया प्रेझेंट मध्ये म्हणजे प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन येत आहे, तेव्हा काय करायचं बेटा? सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करा. सरळ तुम्ही कोणता ना कोणता वर्क करता, बरोबर आहे, कोणता ना कोणता वर्क करत राहता, काहीतरी वर्क करत राहता, बरोबर है ना. कभी क्या होता है, कोई भी हैंडल होता है, मतलब कोई भी चीज हम करते रहते हैं तो उसको क्या हमको पता नहीं रहता हिंदी में, तो ये टेंस है, ये क्या है, मतलब हम स्पोकन इंग्लिश पढ़ा रहे हैं अभी, तो आपको क्या हो रहा है कि सिंपल प्रेजेंट टेंस का आपको यूज करना है. म्हणजे समजलं ना. आणि आता दोनही लँग्वेज मध्ये तुम्हाला पटलेलं आहे, हिंदी आणि मराठीमध्ये. आता इंग्लिश मध्ये बघू काय, बरोबर आहे. सरळ काय करायचे? जास्तीत जास्त वोकॅब्युलरी पाहिजे. वोकॅब्युलरी म्हणजे शब्दरचना, वोकॅब्स त्याला शॉर्ट फॉर्म म्हणतात. जास्तीत जास्त जर जे मी शब्द देणार आहे, म्हणजे जास्तीत जास्त ज्याला शब्द माहिती आहे, ज्याला जास्त शब्द माहीत त्याला कन्वर्टेड येत आहे, आणि डायरेक्टली काय करा, सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला घ्यायचा. सिंपल प्रेझेंट टेन्सचा डेली रुटीन मध्ये फॉर्म्युला यूज करायचा, जो आपण प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन डेली रुटीन मध्ये वापरतो. कोणती सवय होते, बरोबर आहे. त्या सवयचं काय होईल? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये यूज करायचा. त्याला काय होईल? आपल्याला जवळपास सिंपल प्रेझेंट टेन्सचं पूर्ण स्ट्रक्चर माहित होईल. स्ट्रक्चर वाईज आपण काय बोलायचं? इंग्लिश बोलायचं. बोला इंग्लिश. चला बघूया स्ट्रक्चर. बघूया आता या स्ट्रक्चर वाईज जर मी स्ट्रक्चरच नाही दिला तर पिरियड होईल का? पिरियड नाही होणार, तुम्हाला इंग्लिश आहे ना बोलता येणार ना. चला बघूया की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन आणि युनिव्हर्सल ट्रूथ काय असते. आणि युनिव्हर्सल ट्रूथ बघायचा आहे तर सिंपल मध्ये स्ट्रक्चर घ्यायचा, सब्जेक्ट लावायचा. सब्जेक्टला आपण तुम्हाला शिकवलेलंच आहे, डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेला जो लिंक आहे, हाऊ टू यूज द सब्जेक्ट, नेचर मध्ये कसा असतो आणि यूज करताना कसा असतो. बघूया की सिंपल प्रेझेंट टेन्सचा स्ट्रक्चर काय असतो. ओके, रिया स्ट्रक्चर म्हणजे रचना, म्हणजे फॉर्म्युला, बरोबर आहे. तेही माहित नाही राहत, घ्या लक्षात, बरोबर. स्ट्रक्चर म्हणजे का? फॉर्म्युला. लिहा का होईल? स्ट्रक्चर म्हणजे का? फॉर्म्युला, बरोबर आहे. आता याचं थोडं डिस्क्रिप्शन बघू, थोडं बेसिक, बरोबर आहे. याच्यामध्ये थोडं बेसिक आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला जेव्हा बघायचा आहे तर आपल्याला इथं बघावं लागेल सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर वर्ड. लिहा फॉर्म्युला. लिहिले? ओके, सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर वर्ड. पण अजून एक दुसरा फॉर्म्युला आहे. कोणता? लिहा. हा कोणता फॉर्म्युला झाला? हा कोणता फॉर्म्युला? सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर वर्ड, बरोबर आहे. म्हणजे याला काय म्हणाल? प्लुरल फॉर्म्युला, बरोबर आहे. पण याला अजून एक सिंगल मध्ये जर हे केलं तर जमेल का? नाही जमणार. म्हणजे याला सेपरेटली यूज करा, त्याला सेपरेटली यूज करा. पण फरक काय आहे? ज्याच्यामध्ये सब्जेक्ट कॉमन आहे, अदर वर्ड कॉमन आहे, बरोबर आहे. आता V पण कॉमन आहे, 1 आणि 5 ला थोडंसं अलग करायचं, म्हणजे स्लॅश देऊन करायला लागेल. ते कसं होते आपण बघू. पूर्ण लिहून झालं? हा, कंटिन्यू मध्ये बघा. ठीक आहे, झालं का? ओके, आपण हेडिंग पण याला मिटवून देऊ. काय तर आपण आता जेवढं बघू. ठीक आहे. याच्यामध्ये कोणता होता स्ट्रक्चर? कोणता होता आपला? सिंपल प्रेझेंट टेन्सचा. हा, तर इथं आपण लिहिलं सिंपल प्रेझेंट टेन्स स्ट्रक्चरच लिहायचं ना आपला. स्ट्रक्चर म्हणजे फॉर्म्युला. काय होते? फॉर्म्युला. हा, स्ट्रक्चर म्हणजे फॉर्म्युला. तर याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर वर्ड काय होईल बेटा? सब्जेक्ट प्लस V1 प्लस मेन फॉर्म्युला कोणता? सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर वर्ड. आणि दुसरा फॉर्म्युला कोणता? हा झाला. दुसरा फॉर्म्युला कोणता मिळवला? कोणता आहे? लिहा मग. सब्जेक्ट प्लस V5 प्लस अदर वर्ड. आम्ही तर पाहिलो, आम्ही एकच फॉर्म्युला पाहिलो, आम्ही कधी बघितलाच नाही. एकच बघितला, कोणता? V1. अरे बाबा नो, V5 पण राहते सोबत. मी शिकवतो, तुम्हाला लक्षात घ्या. V5 काय होते ते शिकवलेलं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं लिंक फॉलो करा, बरोबर आहे. हा, सनशाईनचा यस आहे का? हा सब्जेक्टचा यस आहे.
बरोबर आहे. सनशाईन म्हणजे सूर्यप्रकाश. बघूया सूर्यप्रकाश कसा होता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. हा तर आता काय होईल इथं स्ट्रक्चर कोणता निघेल. हा काय होईल. हा बघा आता याचा गणिताचा थोडाकडे आपण बघू कारण आता पहा तुम्ही या स्ट्रक्चरचा सेपरेटली शिकाल. तुम्ही या स्ट्रक्चरचा मी शिकवतो पण का होईल आपला टाइम लॉस होणार. पण त्याच्यापेक्षा काय करायचं सब्जेक्ट बेटा कॉमन आहे का होईल कट होणार. बरोबर आहे. मॅथ्स होत आहे सब्जेक्ट कॉमन आहे कट होईल आणि का होईल अदर वर्ड आहे तोही पण कॉमन आहे म्हणजे कट होईल. कट झाला का तो तर कट होणारच. पण डेली रुटीन मध्ये जे आपण हॅबिच्युअल प्रेझेंटली आपण ऍक्शन वापरतो ते तर सब्जेक्ट पाहिजे. तो कसा कट होणार आहे बेटा. फक्त आपण मेथड बनवता एक फॉर्म्युला बनवतो. जर हा आपण सेपरेटली एक फॉर्म्युला शिकत आहोत हा सेपरेटली एक फॉर्म्युला शिकतो डोक्याच्या बाहेर जाणार. समजलं. डोक्याचा बाहेर जाणार त्याच्यासाठी मी एक फॉर्म्युला बनवत आहे की पहिले एक बेटा काय येईल सब्जेक्ट येईल आणि बस इथं V1 आहे. V1 चा V कॉमन म्हणजे V येईल. बरोबर आहे. आता हा कोणाला माहित आहे. बरोबर आहे. हा का है याला इसको क्या बोलते हैं. व्हाट इज दिस और म्हणजे हा स्लॅश आहे ना हा ऑब्लिक आहे. याचा मीनिंग काय होते तोही नाही माहित कोणाला घ्या माहित करतो सांगतो तुम्हाला मीनिंग. बरोबर आहे. म्हणजे का होईल ऑब्लिकचा मीनिंग काय होणार. ऑब्लिकचा मीनिंग काय और म्हणजे याच्यामध्ये V1 तर येणार ऑब्लिक दिला काय होणार बेटा V5 म्हणजे काय झालं अदर वर्ड आला तुमचा बघणार फॉर्म्युला. टेन्शन नाही टेन्शन घ्यायचंच नाही. हरीश सर जेव्हा सोबत आहे समजला. म्हणजे सब्जेक्ट कॉमन वी कॉमन म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड तर कॉमनच आहे. फक्त वर्ब 1 आणि 5 म्हणजे फर्स्ट फॉर्म वर्ब अँड फिफ्थ फॉर्म वर्ब. बरोबर आहे. फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब फिफ्थ फॉर्म ऑफ वर्ब त्याला उलट घ्या सीधे घ्या एकच होणार. मिनिंग एकच होता ना. मिनिंग जर बदलला तर माणूस गेला. बरोबर आहे. समजून घ्या सब्जेक्ट प्लस V1 और V5 प्लस अदर वर्ड. याला जर सेपरेटली बसला तर कसं होईल बेटा सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर वर्ड. का होईल सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर वर्ड आणि सेपरेटली जर याला बसला असेल हा आहे प्लुरल म्हणजे V1 प्लुरल V5 सिंगुलर. फरक आहे का काही समजला की नाही. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय होईल सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर वर्ड कुठं आहे हा इकडे राहिला. सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर वर्ड इकडे राहिला. सब्जेक्ट प्लस V5 प्लस अदर वर्ड इकडे राहिला. म्हणजे दोघांचा जर कंबाईन मध्ये केला का होईल सब्जेक्ट प्लस V1 और V5 प्लस अदर वर्ड. लिहून घ्या म्हणजे आपला सेपरेटली फॉर्म्युला काय झाला सब्जेक्ट प्लस V1 और V5 प्लस अदर वर्ड. ओके. आपला सेक्शन एंड होईल आता टाइम झालेला आहे. We have the 10 minutes to teach you. Okay. झालं का. हा बघा हा आपल्याला मग काय करायचं बेटा इथं स्ट्रक्चर लिहायचं. स्ट्रक्चर कोणता होईल तुमचा फायनली स्ट्रक्चर कोणता निघेल मग आता समजलं. हा तर आपल्याला सेपरेटली घेता येईल तो आपला टाइम लॉस होणार त्याच्यापासून आपण समजून सांगितलं. एक स्ट्रक्चर कोणता मग आता फायनली जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची हेडिंग लिहिली. सिंपल प्रेझेंट टेन्सची का लिहिली हेडिंग लिहिली. सिंपल प्रेजेंट टेंस हमने राइट किया. क्या किया राइट सिंपल प्रेजेंट टेंस का हेडिंग. बराबर है. सिंपल प्रेजेंट टेंस का क्या राइट किया हेडिंग राइट किया. उसका स्ट्रक्चर क्या निकला क्या निकला सब्जेक्ट प्लस V1 और V5 प्लस अदर वर्ड. अभी ये फार्मूला कैसा होगा सेंटेंस कैसे बनेगा याद कीजिए मैं बता दूंगा पूरा एनसीईआरटी. बराबर है. कैसे होगा स्ट्रक्चर सिंपल है ना भाई. जब हम आपको पढ़ाए थे सेपरेटली क्या पढ़ाए थे आपको सब्जेक्ट पढ़ाए थे वर्ब पढ़ाए थे कि नहीं पढ़ाए थे. बराबर है ना. तो कंटिन्यू कीजिए. कैसा होगा इसमें क्या होगा सब्जेक्ट तो होगा ही होगा कॉमन है बात होगा ना. म्हणजे तुमच्या स्ट्रक्चर मध्ये काय पाहिजे कॉमन गोष्ट सब्जेक्ट तर पाहिजे. बरोबर आहे ना. आणि दुसरी गोष्ट कोणती पाहिजे V1 और V5 तर पाहिजे. दुसरा कोणता अदर वर्ड तर पाहिजे. म्हणजे का होईल का होणार का होईल एक मिनिट. हा का होईल सांगा आता पहा सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आपण घेतला सब्जेक्ट प्लस V1 और V5 प्लस अदर वर्ड. का होईल आता सेंटेन्स बनवायचा आहे सर तुम्ही शिकवलेच नाही. अरे शिकवत आहे ना बघा
बरोबर. आता काय होईल, स्ट्रक्चर घ्यायला लागेल. म्हणूनच तर मी म्हणलो एकाचं आता नाव मला आठवत आहे, मी विसरलो होतो. एखादी तरी मिसिंग आहे. मिसिंग का बेटा, मिसिंग का आठवा का, सिंटॅक्स का, सिंटॅक्सला आठवा. म्हणजे काय होईल, हा स्ट्रक्चर कोणासोबत डील करेल, म्हणजे सिंटॅक्सला आठवा तर लागेलच आपल्याला. बरोबर आहे की नाही. नवीन टॉपिक येते घुसवले कसा सर, बरोबर आहे. कारण बिना सिंटॅक्सचा होईल का, नाही होणार. मी चॅलेंज करतोय. का होईल याचं, का होईल मिनिंग, डीलिंग डीलिंग विथ the structure द स्ट्रक्चर. बरोबर आहे. डीलिंग विथ द स्ट्रक्चर. हा का होईल बेटा, डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ का, डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. का होईल, डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. बरोबर आहे. डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. बरोबर आहे की नाही. हा तर काय होईल बेटा, सिंपल आहे ना बेटा. आपण काय घेतलेलं आहोत, आपण सिंपल प्रेझेंट टेन्स हेडिंग घेतलेला आहे ना. स्ट्रक्चर पण घेतला. स्ट्रक्चर याचा कोणता, स्ट्रक्चर कोणता, सब्जेक्ट प्लस V1 और V5 प्लस अदर वर्ड. अँड देन इथं सिंटॅक्स मध्ये काय रिलेशन आहे बघा. सिंटॅक्स मध्ये काय रिलेशन आहे, जेव्हा कोणता पण स्ट्रक्चर जेव्हा डील करते सेंटेन्स मध्ये, सेंटेन्स त्याचा सेन्स कोणासोबत डील करते, स्ट्रक्चर सोबत. का करेल, स्ट्रक्चर सोबत डील करेल. समजलं. आता याचं काय होईल, सिंटॅक्स सोबत डील करेल ना. तर काय म्हणतात सिंटॅक्सची डेफिनेशन, डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सिंटॅक्स. बरोबर आहे. सिंटॅक्स होईल का, डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. मी म्हटलं म्हणून द्यायचं का, तर याचं शुद्ध डेफिनेशन काय आहे सिंटॅक्सची, काय आहे सिंटॅक्स. काय आहे बाबा, काय आहे सिंटॅक्स, डीलिंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. आता पाहू सेंटेन्स कुठे गेला, सेंटेन्स आहेच नाही. म्हणजे पहिले कोणासोबत डील करायला लागेल बेटा, स्ट्रक्चर सोबत डील करायला लागेल. म्हणजे इथं काय स्ट्रक्चर काय मागत आहे, जर तुम्हाला सेंटेन्स काय बनवायचं आहे त्याच्यावर डिपेंड्स अपॉन आहे. तर आपण V1 V2 V3 V4 V5 पूर्ण पाहिले. घ्या मग कोणता V1 V5, पण सब्जेक्टवर डिपेंड अपॉन असते ना. आता V1 लागेल का V5 लागेल, बरोबर आहे की नाही. V1 लागेल का V5 लागेल आहे. छोटस बघू, 5 मिनिटाचा राहिलेला सेशन बस, मग त्याच्यानंतर एंड होईल. ओके. आता बघू इथं काय मागत आहे तुम्हाला, सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता आहे, आयु देवी यशस्वी सिंग शिकवलाय तुम्हाला. बरोबर आहे. आयु देवी यशस्वी सिंग सांगायची नाही, सांगायची गरजच नाही, शिकवलेला आहे. आयु देवी यशस्वी सिंग. पहिला सब्जेक्ट कोणता बेटा, आय घेतला आपण आहे. सब्जेक्ट कोणता मागत आहे, कोणताही घ्या. स्ट्रक्चर बनलाय, स्ट्रक्चर बनलाय ना. स्ट्रक्चर कोणासोबत डील करेल, कोणासोबत डील करेल, सेंटेन्स सोबत. सेंटेन्स कसा बनेल बघूया. पहिले का मागत आहे, पहिले का मागून राहिला, सब्जेक्ट घेतला पहिला आपण. सब्जेक्ट कोणता, आय. अरे आता V1 आणि V5 कसा वापरायचा, म्हणून मी म्हटलं की बेटा पूर्ण ग्रामरचा जड कशावर आहे, V1 to V5. V1 to V5. मागं नाव लक्षात घ्या कि हरीश सर क्या म्हणते कि यहाँ पे क्या बोल रहे थे हम, कि हरीश सर क्या बता रहे थे कि V1 to V5 उसका डिपेंड्स अपॉन कि टेंस वर्ब कैसे रहता है. जब हमने सब्जेक्ट लिया, बराबर है, हमने क्या लिया, सब्जेक्ट लिया. किसके तौर पर, किसके तौर पर सब्जेक्ट लिया, सब्जेक्ट डिपेंड्स अपॉन सिंपल प्रेजेंट टेंस पे लिया. बराबर है. तो हम आज एक सेंटेंस बना के देखते हैं, बाद में कल देखेंगे हमारा सेशन क्या हो गया, एंड हो गया. तो बराबर है. सिंपल प्रेजेंट टेंस का फार्मूला क्या है, सब्जेक्ट प्लस V1 और V5 प्लस अदर वर्ड. बराबर है. तो क्या पहले लिया हमने, क्या लिया पहले हमने, सब्जेक्ट. क्या लिए, सब्जेक्ट कौन सा, आय. बराबर है. तो आय लिए. अभी V1 कैसा लगेंगे भाई, V5 कैसे, देखिए मैं बताता हूं. बराबर है. तो हमने एक टॉपिक लिया था कि हाउ टू यूज द सब्जेक्ट्स. बराबर है. ये सब्जेक्ट जब लिया तो आय क्या है नेचर में, बताने के बाद क्या है, प्लुरल नहीं, नेचर में क्या है, सिंगुलर है. म्हणजे मी तुम्हाला एक टॉपिक दिलेला होता, हाऊ टू यूज द सब्जेक्ट्स. बरोबर आहे. आय कसा आहे, आय नेचर मध्ये सांगताना कसा आहे, सिंगुलर आहे. बरोबर आहे. आय नेचर मध्ये सांगताना कसं आहे, सिंगुलर आहे. आणि याच्यामध्ये आय नेचर मध्ये सांगताना सिंगुलर, पण वापरताना कसा बेटा, प्लुरल. आता इथला V1 प्लुरल आहे का V5 प्लुरल आहे ते तर पहिले बघायला लागेल ना आपल्याला. म्हणजे V1 आणि V5 जर वापरून दिला तर जमेल का, इंग्लिश ग्रामरने ठेका घेतलाय का, नाही घेतलाय ना. तर बघा, कारण कोणते नियम असतात त्या नियमानुसार आपण बघूया.
बरोबर आहे. काय होईल सब्जेक्ट नुसार आपण बघू. सब्जेक्ट डिपेंड कोण करते सब्जेक्ट. आय तर आय म्हणजे मी तर सिंग्युलरच आहे पण वापरताना नॉलेज इंग्लिश ग्रामरच्या जन्मापासून कसं आहे प्लुरल आहे. म्हणजे इथं प्लुरल कोण आहे V1. V5 कसं आहे सिंग्युलर आहे. V1 घ्या कोणता एक कोणता होईल पहिले इट. का होईल इट म्हणजे का होईल खाणे हा इट. हा आता अदर वर्ड घ्या कोणताही द बनाना बरोबर आहे म्हणजे का होईल मी घेतला अ मँगो. का घेतला अ मँगो. समजले ना. तर बघा मग इथं सब्जेक्ट कोणता आहे आय काउंट घेतला. आयच्या समोर V1च काउंट लागला. कारण पहा जेव्हा आपण सब्जेक्ट वापरतो तेव्हा त्याचा सेन्स का होते त्याचा सेन्स का होते सेन्स मिनिंग बदलणार. सेन्स म्हणजे अर्थ मिनिंग म्हणजे अर्थ. त्याचा सेन्स बदलला पाहिजे बेटा. म्हणून आपण का करतो म्हणून आपण एक टॉपिक घेतला होता हाऊ टू यूज द सब्जेक्ट्स. हाऊ टू यूज द सब्जेक्ट्स इन द एनी सेंटेन्स विथ सिंटॅक्स रिगार्डिंग ओके विथ कनेक्शन इट्स मीनिंग ओके. आय हा कसा आहे नेचर मध्ये सांगताना सिंग्युलर आहे वापरताना कसा आहे प्लुरल आहे. म्हणून आता सब्जेक्ट जसा प्लुरल त्याचा येणारा वर्ब कसा राहील बेटा प्लुरल. म्हणजे इथला वर्ब कुठं आहे V1 आणि V5 आहे. आता V1 प्लुरल आहे ते तर आपल्याला माहित झालं आहे रेग्युलर वर्ब शिकताना बरोबर आहे की नाही बरोबर आहे. V1 प्लुरल V5 काय आहे सिंग्युलर. समजलं. म्हणजे आय कसा आहे नेचर मध्ये सांगताना सिंग्युलर आहे. मी म्हणजे आहे ना सांगताना नॅचरल म्हणजे नेचर शॉर्ट फॉर्म घेतला आपण बरोबर आहे. आय म्हणजे का पहिला जर सेंटेन्स समजला तर बाकी पूर्ण लाईनच लागते. पहिला जर सेंटेन्स समजला तर पूर्ण इझी आहे. मी सांगतो आय विल गॅरंटी यू टू टीच इन इंग्लिश परफेक्टली 100% as appropriately. Are you comfortable? Am I right or not? Am I right ना? Because I have the meaning, I have the rules to teach you. Okay? हा तर बघूया. ठीक आहे. आय कसा नेचर मध्ये सांगताना सिंग्युलर त्याचा वापर कसा होईल यूज प्लुरल. म्हणून का वापरला आपण इट वापरला आणि त्याचा V1 वापरला. कारण नेचर मध्ये सांगताना सिंग्युलर आहे पण त्याचा वापर कसा ना प्लुरल आहे. म्हणजे सब्जेक्ट जसा प्लुरल त्याचा येणारा वर्ब कसा राहील बेटा प्लुरल बरोबर आहे. कारण त्याचा मिनिंग नाही बदलला. बोलताच चला आपण जर काय घेतलं आय कसा आहे सिंग्युलर आहे. सांगताना आहे ना नेचर मध्ये पण वापरताना आय कसा आहे प्लुरल आहे बरोबर आहे. म्हणजे का झाला सेंटेन्स का झाला मग येतं याच्यानंतर प्लुरल जर सब्जेक्ट वापरलो तर सेन्स कनेक्ट आहे का नाही. आय इट मँगो याचा मराठी अर्थ काय होते मी आंबा खातो बरोबर आहे. झाला ना डेली रुटीन प्रेझेंट. इट शोज इन सिंपल प्रेझेंट टेन्स it shows presently our habit. It shows in daily routine. That is called a simple present tense. Okay, it shows present habitual action, daily routine, universal truth and future plan action. Are you understand? Yes. Okay. So I am understanding its meaning. So I म्हणजे का तुम्हाला सर्व माहिती सांगायची जरूरत नाही. आता हा इथं V5 जर लागला असता आयच्या समोर जर V5 लागला असता तर जमला असता का नहीं जमला असता. कारण क्या I के सामने जब हम V5 लगा देते हैं तो उसका मीनिंग गलत हो जाता है. क्योंकि I क्या है यूज करते समय क्या है प्लुरल है तो उसका सेंस क्या होना चाहिए सिंगुलर होना चाहिए. इसके लिए हमने क्या यूज किया उसके सामने V1 यूज किया. म्हणजे तुमचा सब्जेक्ट जसा सिंगुलर असेल तर वर्ब सिंगुलर पाहिजे. पण आय का आहे वापरताना प्लुरल आहे म्हणून आपण काय वापरलं बेटा V1 का आहे प्लुरल. म्हणजे आय प्लुरल तर त्याचा V1 प्लुरल. म्हणजे सब्जेक्ट जसा प्लुरल तर येणारा तुमचा वर्ब का राहील प्लुरलच राहील बरोबर आहे. म्हणून अर्थांना बदलता वाक्य पूर्ण करणे विदाउट नो चेंज द मीनिंग ऑफ द एनी सेंटेन्स इन द इंग्लिश ग्रामर. दॅट इज द essential statement to remember it from science and coaching classes by Harish sir. Without no change its meaning. Don't make any sentence without no change its meaning. Without no change its meaning. अर्थांना बदलता वाक्य पूर्ण करणे. म्हणजे इथं अर्थ बदलला असता तर सेंटेन्स काय झाला असता रॉंग झाला असता. म्हणून आपण काय केलं बेटा सब्जेक्टचा जो सेन्स आहे प्लुरल पाहून आपण त्याचा V1 प्लुरल वापरला. समजला. इथं बेसिकली काय सांगताय बाकीचे सेंटेन्स सांगायची जरूरत नाही पण ते समजूनच येणार. सब्जेक्ट कसा आहे प्लुरल त्याचा येणारा वर्ब कसा प्लुरल. खतम डेफिनेटली 100%. कोणत्याही क्लास डेफिनेटली सांगतो
बरोबर आहे. तर आपला दुसरा आपण एक सेंटेन्स म्हणून पाहून आणि बाकी उद्याला बघूया. बरोबर आहे. दुसरा कोणता सब्जेक्ट आहे बेटा? आय यू. का होईल? आय यू. हा आय यू का होईल? हा आता यू हा सब्जेक्ट आहे. बघितला, हा यू सब्जेक्ट आहे, हा यू सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट पहा. आता स्ट्रक्चर का म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कन्वर्ट करायचा एक सेंटेन्स. आता एक पहिला आपला सेंटेन्स झाला, हा राईट आहे. बरोबर आहे. ओके, स्ट्रक्चर वाईज आता स्ट्रक्चर कोणासोबत डील करताय? सेंटेन्स सोबत. बरोबर आहे, कारण स्ट्रक्चर आहे तर सेंटेन्स मिळेल. स्ट्रक्चर कोणता आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. मग पहिले काय मागत आहे? सब्जेक्ट. आपण लिहिला सब्जेक्ट यू, मग त्याच्यानंतर V1 लागते का V5 लागते? बरोबर आहे. आता डिपेंड करते, तुम्ही जर वाचले असाल डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला व्हिडिओ जो हाऊ टू यूज द सब्जेक्ट झाला. सब्जेक्ट कसा आहे? यू म्हणजे कसा आहे वापरताना? प्लुरल आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. यू कसा आहे वापरताना? प्लुरल. मग त्याच्यानंतर V1 लागेल, त्याच्यासमोर V1 लागेल का V5? V1. मग V1 म्हणजे काय होईल? इट. बरोबर आहे. तुम्ही V1 कोणताही वापरू शकता. V1 कोणताही वापरू शकता, असं मी नाही का कंपल्सरीच नाही का मी वापरलं तुम्ही वापरले. बरोबर आहे. हळूहळू आपला बेसिक चालू होत आहे. म्हणजे यू ईट अ मँगो. इट इज व्हेरी इझी ना. यू ईट अ मँगो, आय ईट अ मँगो, दे ईट अ मँगो, वी ईट अ मँगो. ओके, तर आजच्या पुरता इतकाच, बाकीला आपण उद्या पाहू. ओके. हा, आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्याला ट्रेन करा आणि सनशाईन स्पोकन इंग्लिश क्लासेसला सबस्क्राईब करा आणि शेअर करत राहा. धन्यवाद.